आणि आता बातमी लातूरमधून आहे। वादग्रस्त आणि निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याला आता गुजरात पोलिसांनी अटक केली आहे। गुजरातमधील एका खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्यांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती मिळते। लातूरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून कासलेवर ही कारवाई करण्यात आलेली आहे। मात्र नेमकं हे प्रकरण काय आहे आणि त्यामध्ये त्यांचा सहभाग किती आहे याबाबतची अधिकृत माहिती अद्याप मिळू शकली नाही। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे सध्या आपल्या सोबत आहेत। विष्णू, लातूरमधून रणजित कासलेला अटक करण्यात आलेली आहे, नेमकं प्रकरण काय आहे आणि गुजरात पोलिसांचा यामध्ये सहभाग आहे? तर गुजरात पोलिसांनी रात्री उशिरा कासले यांना ताब्यात घेतलेला आहे। गुजरातला त्यांना पोलिसांनी नेलं देखील आहे। खरं तर मागील काही दिवसापासून बडतर्फ अधिकारी असलेले रणजित कासले हे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले होते। 7 गुन्हे त्यांच्यावरती या अगोदरही महाराष्ट्रामध्ये दाखल आहेत। आता गुजरातमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे आणि या सगळ्या प्रकरणानंतर गुजरात पोलीस ऍक्शन मोडवरती आले। त्यांना गुजरात पोलिसांनी रात्री अटक केली। 2 दिवसापासून गुजरात पोलीस हे लातूरमध्ये तळ ठोकून असल्याची देखील माहिती आहे। नेमका गुन्हा काय आहे? घरफोडीचा प्रकार आहे, त्यात रणजित कासलेचं नाव आल्याची माहिती समोर येते। मात्र हे प्रकरण अद्याप स्पष्ट झालेलं नाही किंवा पोलिसांनी देखील गुजरातच्या स्पष्ट केलेलं नाही। मात्र काल रात्री उशिरा रणजित कासले यांना जे आहे ते लातूरमधून अटक केलेली आहे। खरं तर मागील काही दिवसापासून रणजित कासले हे एक वादग्रस्त अधिकारी आहेत, ते चर्चेत राहिलेले आहेत। अनेक नेत्यावर त्यांनी आरोप केलेले आहेत। त्यामुळे रणजित कासलेंच्या अटकेनंतर पुन्हा एकदा लातूरमध्ये, लातूरसह बीड आणि या भागामध्ये चर्चेला सुरुवात झालेली आहे। मात्र रणजित कासलेंवर गुजरात पोलिसांनी नेमक्या कुठल्या कारणानं त्यांना अटक केलेली आहे हे काही दिवसात स्पष्ट होईल। मात्र रणजित कासले यांना रात्री जे आहे ते एमआयडीसी भागातून त्या ठिकाणी पहिल्यांदा पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणि त्या ठिकाणाहून गुजरात पोलिसांनी रणजित कासलेंना अटक केलेली आहे। सागर, नक्कीच विष्णू, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।